जसं की मी बोललो होतो, प्रत्येकाच्या घरी गौर सजवली जाते आणि इथे चेतन शिंदे आणि रोशन शिंदे यांचं हे घर आहे. इथे गौर सजवली जाते. ही पौर्णिमा आहे. ह्या माझ्या वहिनी आहेत, ह्या पण माझ्याच वहिनी आहेत आणि ही काकी आहे आत्या आणि आमची आजी. तेजस पिवळ्या कलरची नऊवारी साडी आहे आणि मिऱ्या पाडतात. आणि गौर सुंदर दिसण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि हे कष्ट आपल्याला दिसतातच. गोल्डन कलरचा काटा आहे तो. त्या काटामुळे निऱ्या वगैरे छान पडले आहेत. पौर्णिमा खूप मेहनत होते निऱ्या पाडण्यासाठी. बस ना बस अजून एक पिन दे. अरे बाप रे कुठे टाकलं दोन जर सांगायचं झालं तर गौरी म्हणजे नक्की काय, तर गौरी ही गणपतीची आई असते आणि शंकराची पत्नी म्हणजे सासर आणि माहेर तसं नाव आहे. पार्वती हे मला वाटतं कदाचित सासरचं नाव असेल आणि माहेरचं नाव गौरी असं असेल. आय थिंक काय एवढं मला माहीत नाही, पण जी थोडीफार मला माहिती आहे ती सांगतोय तुम्हाला. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जो चिरडा असतो शंकर असतो त्याला खूप आज मान असतो त्या चिरड्याच्या झाडाला, कारण त्याला शंकर म्हणून आज बोललं जातं. आणि ज्यावेळेस गवर बसते ना गणपतीच्या सोबत, त्याच्याच बाजूला चिरडा असतो म्हणजे शंकर असतो. आपली गौराई सजले, अजून तिला सजवायचं आहे, नेकलेस वगैरे घालायचे आहेत, अजून ती खुलून दिसेल. तिच्या कानामध्ये तिच्या नाकामध्ये नथनी तुम्ही पाहू शकता. अजून ती खुलून दिसणार आहे. ती अगोदर बघा नेकलेस घातलाय गौरीला. आणि हे पोहतं असतं, हे गावदेवीने भेट दिलेलं पोहतं असतं. हे गावदेवीकडून आपल्या गौराईसाठी किंवा आणि गणपतीसाठी सुद्धा एक भेट आलेली असते. ते परंपरेनुसार घालावं लागतं गौरीला आणि गणपतीला. जेव्हा गणपतीचं आगमन होतं त्यावेळेस आपण गणपतीला ते घालतो आणि ज्यावेळेस गौराईचं आगमन होतं त्यावेळेस आपण गौराईला सुद्धा हे पोतं घालतो, कारण ते गावदेवीने दिलेली भेट असते. अनमोल दागिना म्हणजे गतीची गंतन असते.
आणि ती गौरीला पौर्णिमा गंथन घालते. बघा स्त्रीचा खरा दागिना असतो हा. दोन घातल्यास ना. हातामध्ये हिरवा चुडा भरलाय. आंगड्या गौरीच्या कवराई आणि शिंद्यांची गौराई. जे मोठं घर मानलं जातं त्या घरामध्येच गौराई असतं. पण छोटीच प्रत्येकाच्या घरी गौर नसतेच. जे मुलींचं मोठं घर असतं त्यांच्या घरामध्येच गौराई असते. नाही ना असं बारका पिन मध्ये इथं लाव. आपल्या कोकणाची परंपरा. आता गौराई खोलून दिसते बघा. गौरीच्या चेहऱ्यावरती तेच बाग असा दिसतोय. जरासा मला खाली पाहिजे. युट्यूबला बघतो आपण काय युट्यूबला बघताय रामायण गावायचं आहे ना. काय माहिती बरोबर हाय नाही रामायण गाणं काय खापाच ठेवे फक्त. डायरेक्ट आहे ना घेतलेला. बघ पुढे वेळी अशी नाही आली पाहिजे. अशी आली गोल पाहिजे. आली आली पाहिजे. तिकडून येतो. तूच टोच बघायचे. तुझा आवेर आहे ना. हा एक तो पण बघू. खाली गेला होती वेणीच्या. वेणी घातले. त्यानंतर मग गजरा घातलाय गौरीला. पिन लावला ना. तेच खाली येते. खूप जण हे करते कमी देतात. तिथं बांधण्यासारखं असते. मला नाही उघडी शिकाय वावायचे खाली इथे पिन लावा. नाही गजरा आपला 5वी पण दिसला जरा थोडी करायची. एकदम चेपून नाही टाकायची. त्यात गणपतीवर जायचं समजेल.
ते भूमीला पिन आहे तिथे आईचं आहे तू आपली गौराई सजली आहे. हे बघा. आठ वाजेपर्यंत जाऊ. गौराईकडे बघा. पडला सर मग आहे. नको जाऊ दे रे बाबा. ते हे लावायचं भाजी करूया शंकरला काढ त्याच्यातलं एकूण. काय